त्यामुळे आपण पाहतोय सध्या बीडमधल्या ओबीसी महाएल्गार सभेची ही दृश्य आहेत। बीडमध्ये ओबीसींचा महाएल्गार छगन भुजबळ आज ओबीसींना मार्गदर्शन करणार आहेत। भुजबळ कोणती भूमिका घेतात याकडे सध्या सर्वांचंच लक्ष लागलंय। भुजबळ जाणीवपूर्वक वाद वाढवतायत। मराठ्यांनी सुद्धा भुजबळांवरती आता टीका केलेली आहे। आपण पाहतोय की ही दृश्य आहेत ओबीसींच्या महाएल्गार मेळाव्याला सध्या आता छगन भुजबळ आता दाखल झालेले आहेत। छगन भुजबळांसह मंत्री पंकजा मुंडे सुद्धा आहेत। धनंजय मुंडे सुद्धा याकडे आता भाषण सुद्धा या वेळी देणार आहेत। सोबतच अनेक नेते सुद्धा लक्ष्मण हाके असतील, त्यानंतर प्रकाश शेंडगे असतील, हे सुद्धा नेते या ठिकाणी भाषण करणार आहेत। त्यामुळे आता या सर्व नेत्यांच्या भाषणाकडे सध्या सर्वांचंच लक्ष लागलं। भुजबळांवरती आता टीका सुद्धा मराठा समाजाकडून करण्यात येते। भुजबळ वाद वाढवतायत असं सुद्धा आता बोललं जात आहे। त्यामुळे आजच्या या मेळाव्याकडे सध्या सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। बीडमध्ये ओबीसींचा आता महाएल्गार आज पाहायला मिळतोय। मंत्री छगन भुजबळ सध्या या ओबीसींना आता संबोधित करतायत। मोठं जंगी स्वागत सुद्धा कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे। भला मोठा हार जो आहे तो आता छगन भुजबळांना घालण्यात येतोय। छगन भुजबळांची गाडी आता व्यासपीठाच्या दिशेने रवाना होतानाची ही दृश्य आहेत। या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी आमिर हुसेन सध्या आपल्या सोबत आहे। आमिर, सध्या नेमकं काय घडतंय बीडमध्ये आणि आता किती वेळात या महाएल्गार मोर्चाला आणि या सभेला सुरुवात होईल? जे दिवसभरापासून जी चर्चा चालू होती, भुजबळांची जी महासभा होती, एल्गार सभा ओबीसीची, ते थोड्याच वेळात चालू होणार आहे। आपण जर बघितलं थोड्या वेळपूर्वी बीडचे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला अभिवादन करून भुजबळांचा आता सत्कार चालू आहे। त्या ठिकाणी त्या व्यासपीठावर पोहोचणार आहे आणि विशेष म्हणजे त्यांच्यासोबत धनंजय मुंडे आहेत, पडळकर आहेत, ठाके आहेत, अनेक ओबीसीचे नेते त्यांच्यासोबत आहेत। हजारो संख्येने ओबीसी बांधव तिकडे एकवटलेला आहे। विशेष म्हणजे आता छगन भुजबळ यावेळेस भाषणात नेमकं महाराष्ट्राला काय संबोधित करणार हे आता बघणं गरजेचं आहे। हाके आहेत, इतर काही नेते आहेत, ते सभेस्थळी पहिलेच जाऊन पोहोचले होते। विशेष म्हणजे आता या सभेला जे भाषण होणार आहे, विशेष म्हणजे धनंजय मुंडेचं भाषण असेल, पडळकरांचं असेल आणि त्यानंतर छगन भुजबळांचं भाषण असेल। आता ते महाराष्ट्र गव्हर्नमेंटला काय नेमकं संदेश देणार, नेमकं काय इशारा देणार, गॅजेट बद्दल काय बोलणार, हे आता सगळ्यांना उत्सुक लागलेले आहे। पण आमिर, आपण जर बघितलं असेल तर गेल्या काही दिवसांपासून दोन समाजांमध्ये वाद निर्माण झालेला होता, कुठेतरी पाणी मुरत होतं। मात्र या सगळ्या पार्श्वभूमीवरती सध्या छगन भुजबळ हे काय बोलू शकतात, कोणकोणत्या मुद्द्यांना ते हात घालू शकतात आणि सध्या जे आंदोलन आणि जे आरक्षणाचं जे काही लोण सध्या संपूर्ण महाराष्ट्रभर पसरलं आहे त्याच्यावरती काय भाष्य करू शकतात भुजबळ? नक्कीच जर आपण बघितलं तर या सभेचं जे आहे ते पहिल्या त्याच्यात चित्र स्पष्ट केलं होतं की हैदराबाद गॅजेट बद्दल त्यांना नाराजगी आहे, ते त्याच्यावर आहे तर नाराजगी काढणार आहेत। आणि विशेष म्हणजे जे मराठा समाजाला आरक्षण देण्यात आलेलं आहे ओबीसी प्रवर्गातून, त्यांचं ते एक अमान्य आहे त्यांना। तर या 2-3 मुद्द्यावरच ते तर भर टाकणार आहे आणि बोलणार आहेत। विशेष म्हणजे आज ते देवेंद्र फडणवीस सुद्धा काय बोलतील, कारण की ह्याच्या आधी जर आपण बघितलं तर ओबीसी हे तर हा भाजपचा डीएनए होता, पण असं आहे तर कुठेतरी देवेंद्र फडणवीसला आज हे तर छगन भुजबळ बोलतील का हे पाहणं महत्वाचं राहील। पण आमिर, जर आपण बघितलं असेल तर सध्या आमिर आणखी काही बातम्यांचे अपडेट्स तुमच्याकडे घ्यायचं, मात्र तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल।